श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 22 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा काही नवीन अनुभव घेऊन येणारा आहे. या काळात तुमच्या मनात अनेक विचारांची गर्दी होऊ शकते. काही गोष्टींची चिंता वाटेल, तर काही गोष्टींमुळे मन आनंदीही होईल. जीवनात पुढे जाण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या भावनांचा प्रभाव तुमच्या निर्णयांवर पडू शकतो, त्यामुळे प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात तुमच्या धैर्याची आणि संयमाची परीक्षा होऊ शकते, परंतु तुमच्या मेहनतीमुळे आणि सकारात्मक विचारांमुळे परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. कुटुंब, करिअर आणि आर्थिक बाबी यामध्ये काही बदल जाणवू शकतात. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवला तर योग्य मार्ग सापडेल. हा काळ स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात चंद्राचा प्रभाव कर्क राशीवर विशेष राहील. चंद्र तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे तुमच्या भावना अधिक तीव्र होतील. कधीकधी मन अस्थिर होण्याची शक्यता आहे. बुध ग्रहामुळे विचारशक्ती तीक्ष्ण राहील आणि काही नवीन कल्पना सुचतील. शुक्राचा प्रभाव नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण करेल, मात्र शनीमुळे काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची वेळ येईल. जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात, पण त्यातून मार्गही निघेल. अचानक घडणाऱ्या घटनांमुळे तुम्हाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळेल. संयम आणि सकारात्मकता ठेवली तर या ग्रहस्थितीचा चांगला फायदा होईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा आठवडा मेहनतीचा आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाचा ताण वाढल्यासारखा वाटू शकतो. काही महत्त्वाची कामे तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात. वरिष्ठ तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष ठेवतील, त्यामुळे प्रत्येक काम काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. तुमच्या कल्पकतेमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुम्ही चांगले परिणाम मिळवू शकता. काहींना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा थोडा सावध राहण्याचा आहे. आर्थिक व्यवहार करताना स्पष्टता ठेवा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवले तर व्यवसायात स्थिरता येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम राहील. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. घरगुती गरजांवर आणि कुटुंबियांवर खर्च होऊ शकतो. काही अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बचत करण्याचा प्रयत्न करा. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. जुन्या आर्थिक व्यवहारांमधून काही फायदा होऊ शकतो. एखादी थकबाकी परत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती थोडी स्थिर वाटेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक असेल. तुमच्या भावना अधिक संवेदनशील होऊ शकतात. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची गरज आहे. काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, पण संवादामुळे ते दूर होतील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होऊ शकतात, मात्र कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद टाळा. एकमेकांना समजून घेतल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि आपुलकी वाढलेली जाणवेल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील वातावरण साधारणपणे शांत राहील. घरातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. कुटुंबातील जबाबदाऱ्या थोड्या वाढू शकतात, मात्र तुमच्या समजूतदारपणामुळे तुम्ही त्या व्यवस्थित पार पाडाल. मित्रपरिवारात तुमचा सन्मान वाढेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. एखाद्या जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडी काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण जाणवू शकतो. झोपेची कमतरता भासू शकते, त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. आहारात संतुलन ठेवा. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. नियमित व्यायाम आणि योग केल्यास आरोग्य सुधारेल. पाणी भरपूर प्या. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी केल्यास मोठी समस्या टाळता येईल. सकारात्मक विचार ठेवल्यास मानसिक आरोग्यही चांगले राहील. शिक्षण आणि स्पर्धा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने चांगला आहे.
एकाग्रता वाढवण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घ्यावी. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. अभ्यासाचे नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. एखाद्या विषयात अडचण येऊ शकते, पण प्रयत्न सोडू नका. नवीन स्किल शिकण्याची संधी मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. मेहनतीचे फळ लवकरच मिळेल. आध्यात्मिक आणि मानसिक शांती. या आठवड्यात अध्यात्माकडे थोडेसे वळणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. प्रार्थना, जप किंवा ध्यान केल्याने मन शांत राहील. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. सकारात्मक विचार ठेवा. एखाद्या सामाजिक सेवेत सहभागी झाल्यास आत्मिक समाधान मिळेल. आध्यात्मिक पुस्तक वाचल्याने प्रेरणा मिळेल. मनातील भीती आणि चिंता कमी होतील. या आठवड्यात घ्यावयाची काळजी. भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नातेसंबंधात स्पष्ट संवाद ठेवा. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. वेळेचे नियोजन करा. एकूण कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मपरीक्षणाचा आणि प्रगतीचा आहे. काही आव्हाने समोर येतील, पण तुमच्या संयमामुळे आणि सकारात्मक विचारांमुळे तुम्ही त्यावर मात कराल. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवावी लागेल आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आवश्यक आहे. मन शांत ठेवून योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुम्हाला अनेक चांगले अनुभव देईल. या काळात जीवनातील काही गोष्टींबद्दल नव्याने विचार करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे त्यातून चांगले परिणाम मिळतील. संयम आणि समजूतदारपणा ठेवला तर अडचणी सहज पार करता येतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी ठेवणे आवश्यक आहे. खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च टाळला तर भविष्यातील ताण कमी होईल. एखाद्या जुन्या आर्थिक व्यवहारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे धीर ठेवणे महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक असेल. जोडीदार आणि कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवण्याची गरज भासेल. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. समजूतदार संवाद ठेवल्यास गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये अधिक आपुलकी निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांती राखणे अत्यंत गरजेचे आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी विश्रांती, योग आणि ध्यानाचा आधार घ्या. स्वतःच्या आरोग्या आणि जीवनशैलीकडे लक्ष दिल्यास ऊर्जा आणि उत्साह टिकून राहील. एकंदरीत पाहता हा आठवडा कर्क राशीच्या व्यक्तींना संयम, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांची शिकवण देणारा ठरेल. अडचणी येतील, पण त्याचबरोबर प्रगतीचे मार्गही खुलते होतील. श्रद्धा, मेहनत आणि योग्य निर्णय यामुळे जीवनात हळूहळू आनंद आणि स्थैर्य वाढेल. आपला आठवडा सुख, शांती आणि समाधानाने भरलेला जाओ. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.